हाय नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण तुरीच्या दाण्याची खिचडी एकदम साध्या पद्धतीत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर साहित्य दाखवते काय घेतलेलं आहे. इथे तांदूळ घेतलेत. हे सुरती कोलम तांदूळ आहे. कोणते घेतले तरी पण चालतात. तुरीचे दाणे आहे, कोथिंबीर, तेजपत्ता, टोमॅटो घेतला आहे, एक छोटा कापून घेतला आहे कांदा, हिरवी मिरची आणि बटाटा. चला मग सुरुवात करू. कुकर गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. बघू शकता. त्यामध्ये मोहरी टाकून घेऊ. आता जिरे टाकू. कांदा टाकून घेऊ आता. कांदा आणि हिरवी मिरची सोबतच टाकली तरी पण चालतं, कारण त्याला आपल्याला जास्त तळून नाही घ्यायचं. बघू शकता. मिरची जास्त घेऊ शकता तिखट बनवायची असेल तर. मी कमी तिखट बनवणार आहे. आमचं छोटं बाळ खातं त्याच्यामुळं. एक तेजपत्ता घेतलेला आहे, तो पण टाकून घेऊ. थोडीशी हळद, टोमॅटो घालून घेऊ आता याच्यामध्ये. आणि जे आपण दाणे घेतले होते तुरीचे ते पण टाकू. बटाटा, कोथिंबीर. आता फिरून घेऊ सर्व. चांगलं फिरून घेतलंय मी. बघू शकता तेलात. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. परत फिरून घेऊ. आता तांदूळ धुवून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊ. परत चांगलं फिरून घ्यायचं. तर आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं घालून घ्यायचं, म्हणजे की तांदूळाच्या प्रमाणात पाणी घालायचं. जास्त पण नाही घालायचं आणि कमी पण नाही घालायचं. तांदूळ भिजून थोडं वर आले पाहिजे एवढं. आणि याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या मोठ्या गॅसवर आणि नंतर कमी गॅसवर 5 मिनटं होऊ द्यायची. मी मोठ्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि कमी गॅसवर पण होऊ दिलं होतं आणि वाफ जाऊ दिली. बघू शकता आपली खिचडी बनवून तयार आहे. खिचडीची रेसिपी आवडली तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.